मनसेच्या महाराष्ट्र विकासाच्या ब्ल्यूप्रिंट प्रकाशनाकरता अखेर मुहूर्त सापडला आहे। बुधवारी म्हणजे 10 सप्टेंबरला या बहुचर्चित ब्ल्यूप्रिंटचं प्रकाशन होत आहे। मात्र ते कुणाच्या हस्ते होणार या बाबतीत कमालीची गोपनीयता बाळगण्यात येते। अखेर मुहूर्त सापडला। 10 सप्टेंबरला मनसेच्या ब्ल्यूप्रिंटचं प्रकाशन। षण्मुखानंद सभागृहात होणार शानदार सोहळा। महाराष्ट्र विकासाच्या ब्ल्यूप्रिंटची उत्सुकता शिगेला। 7 वर्षांनी अखेर तो दिवस उजाडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्राच्या विकासाचं चित्र आता मतदारांपुढे मांडलं जाणार आहे। गेली 7 वर्ष राज ठाकरेंच्या या संकल्पनेवर काम सुरू होतं। 40 तज्ञांच्या कोर ग्रुपनं अनेक बाबींचा तपशिलात अभ्यास करून ही ब्ल्यूप्रिंट तयार केली आहे। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स यासारख्या मोठ्या उद्योग समूहातील वरिष्ठ अधिकारी तसंच बांधकाम, IT, प्रसार माध्यमे क्षेत्रातील नामवंतांनी केलेल्या सूचनांचा समावेश या ब्ल्यूप्रिंटमध्ये करण्यात आलाय। सुमारे 2.5 तासांच्या ब्ल्यूप्रिंटचं सादरीकरण स्वतः राज ठाकरे करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणाच्या धोरणांवर टीका करून वाद निर्माण करण्यापेक्षा महाराष्ट्रातील समस्या आणि प्रश्नांवर सकारात्मक पद्धतीने उपाय सुचवण्यात आलेत। विकासाच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी निधी कसा उभारता येईल यावर सर्वाधिक भर देण्यात आलाय। त्यासाठी नैसर्गिक साधन स्रोत, सेवांवर कर आणि दर आकारणीची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विकास संकल्पना आणि निधी उभारणीमध्ये लोकांचाही सहभाग असावा। PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलची शिफारस करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। पाणी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत तसंच मूलभूत सोयी सुविधा असे सुमारे 11 विभाग तयार करण्यात आलेत। ब्ल्यूप्रिंटवर फक्त मनसेची छाप असू नये, सत्तेत येणाऱ्या कुणालाही त्यातील मुद्द्यांचा फायदा व्हावा याकडेही लक्ष देण्यात आलंय। 10 सप्टेंबरला ब्ल्यूप्रिंटच्या सादरीकरणाआधी 9 तारखेला खास रंगीत तालीम होणार आहे। यावेळी सादरीकरणातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल। मात्र ब्ल्यूप्रिंटचं प्रकाशन कोणाच्या हस्ते होणार तसंच सोहळ्याला कोण कोण नामवंत उपस्थित राहणार याविषयी कमालीची गोपनीयता बाळगण्यात येते। शिवसेनेचं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन डॉक्युमेंट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधीच जारी करून निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे। त्यामुळे उद्धव आणि राज यांच्या महाराष्ट्राच्या विकास संकल्पनांमध्ये स्पर्धा आणि तुलना स्वाभाविक मानली जाते। मोठा गाजावाजा करून तयार केलेली ही ब्ल्यूप्रिंट निवडणुकीत अगदी शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान राज ठाकरेंपुढे असणार आहे। पक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सतत बदलत्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे। या बदलत्या भूमिकांमुळे पक्षाविरोधात नाराजीचं वातावरणही हळूहळू तयार व्हायला लागले। अशा परिस्थितीत मनसेची विकासाची ब्ल्यूप्रिंट जारी जरी झाली तरी ती शेवटच्या मतदारापर्यंत कशी पोहोचवावी हा मोठा प्रश्न राज ठाकरेंपुढे असणार आहे। कारण मनसे स्थापनेनंतर गेल्या 8 वर्षात संघटन बांधणीकडे फारसं गांभीर्याने लक्ष दिलं गेलेलं नाही। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।